नमस्कार, मी रुचा कानोलकर आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत ओरिजिनल्स। मुंबईमध्ये संपूर्ण देशभरातून एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि यासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या विरोधी पक्षाचे नेते मुंबईमध्ये येणार आहेत। इंडिया बैठकीबद्दल मी बोलतेय आणि याच इंडिया बैठकीपूर्वी मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मी सध्या माहीम खाडी जवळ आहे आणि इथे आपण पाहिलं तर जुडेगा भारत जुडेगा इंडिया अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। खरं तर इंडिया म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स असा फुल फॉर्म या इंडियाचा आहे। या इंडियामध्ये जवळपास 28 वेगवेगळ्या दलांचे नेते एकत्रित येऊन हा एक विरोधकांची मूठ तयार करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये या इंडियाच्या बैठका होत आहेत। यापूर्वी जून महिन्यामध्ये पटनामध्ये पहिली इंडियाची बैठक झाली, त्यानंतर जुलै महिन्यामध्ये बंगळुरूमध्ये दुसरी बैठक झाली आणि त्यानंतर आता तिसरी बैठक मुंबईमध्ये होणार आहे। मुंबईच्या ग्रँड हयात इथे या बैठकीसाठी तब्बल 200हून अधिक रूम्स बुक करण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांमधून संपूर्ण देशभरातील विरोधी पक्ष नेते हे या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि यासाठी होस्ट असणार आहे महाविकास आघाडी। महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती पाहिली तर तिन्ही पक्षांची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे। शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली त्यानंतर शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत। त्यानंतर अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या नव्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश आपल्याला दिवसेंदिवस होताना दिसत आहेत। त्याचसोबत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे सुद्धा 5 नगरसेवक हे पक्षप्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यावर काँग्रेस पक्षाचं हेच उत्तर होतं की हे पक्षप्रवेश फक्त आणि फक्त या इंडिया बैठकीपासून लोकांना विचलित करण्यासाठी, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून अशा काही प्लॅनिंग असं केलं जात आहे। आणि त्याचसोबत राष्ट्रवादीची परिस्थिती आपण जर पाहिली तर राष्ट्रवादीचे सुद्धा आता 2 गट झालेले पाहायला मिळतात। शरद पवार यांचा एक गट आहे आणि दुसरा अजितदादांचा गट आहे। त्यामुळे एकंदरीत परिस्थिती आपण जर पाहिली तर तिन्ही पक्षांची परिस्थिती अतिशय वेगळी आहे आणि काँग्रेसचं सांगायचं झालं तर काँग्रेस मात्र आता आपल्याला देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा करताना दिसतेय। काँग्रेसची जनसंवाद यात्रा लवकरच सुरू होणार आहे। त्याबद्दल नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी सुद्धा माहिती दिली होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 5 विभाग आहेत त्या 5 विभागांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे काँग्रेसचे नेते हे नेतृत्व करतील आणि त्यानंतर त्यांची जनसंवाद यात्रा होईल। काल आपण पाहिलं की उद्धव ठाकरे सुद्धा हिंगोलीमध्ये दौऱ्यावर होते। त्यामुळे एकंदरीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे दौरे करण्यास सुरुवात केलेली आहे। आपल्याला निवडणुकीची तयारी याला म्हणता येईल आणि यासाठी महत्त्वाचं म्हणजे ही इंडिया बैठक असणार आहे, कारण या बैठकीला राहुल गांधी हे सुद्धा मुंबईमध्ये उपस्थित असतील आणि असं सांगितलं जात आहे काँग्रेसकडून की सोनिया गांधी सुद्धा या बैठकीला मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे। खरं तर या बैठकीला 6 अशी राज्य आहेत जिथे भाजपची सत्ता नाहीये, तिथले मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत। तर हे 6 मुख्यमंत्री आणि देशभरातून वेगवेगळ्या भागातून येणारे नेते असे सगळे असतील। 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर हे 2 दिवस असतील या बैठकीचे आणि ग्रँड हयात मुंबईच्या सांताक्रूज मधल्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी आता सगळी तयारी होताना पाहायला मिळते। खरं तर या बैठकीसाठी प्रत्येक पक्षाला एक वेगळी जबाबदारी देण्यात आलेली आहे। ट्रान्सपोर्टेशन, येणाऱ्या नेत्यांच्या प्रवासाची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे। त्याचसोबत त्यांचं अकोमोडेशन ही जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असणार आहे आणि त्याचसोबत या नेत्यांची इतरही जी जबाबदारी असणार आहे ती काँग्रेसकडे। महत्त्वाचं म्हणजे मीडिया आणि याचं जे प्रमोशन असणार आहे याची जबाबदारी काँग्रेसकडे असणार आहे। तर एकंदरीत सगळी तयारी आपल्याला होताना मुंबईमध्ये पाहायला मिळते। असं माहीममध्ये हे जे बॅनर्स लावले आहेत अशाच प्रकारे मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला ही बॅनरबाजी पाहायला मिळते आणि तयारी करण्यात येते, वातावरण निर्मिती करण्यात येते। या इंडियाच्या बैठकीवरून अनेक सत्ताधाऱ्यांनी याच्यावर टीका केली की हा एक लोकांना फक्त विचलित करण्याचा प्रकार आहे। ही
एकत्रित जरी इंडिया आली, म्हणजे हे सगळे विरोधी पक्ष जरी एकत्रित आले तरी सत्ताधाऱ्यांना ते हलवू शकणार नाहीत. मग ते राज्यातलं सरकार असो किंवा मग केंद्रातलं सरकार असो, असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं. मात्र त्या असं असून सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षाकडून या इंडियाच्या मुंबईमधल्या या बैठकीला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर वेगवेगळ्या भागातून येणारे मोठे नेते, मग काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे असतील, नाहीतर शरद पवार स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील, हे सगळे मोठे नेते या बैठकी दरम्यान मार्गदर्शन करतील. खरं तर 30 तारखेला एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी या बैठकीबद्दल आणखी माहिती देईल. कशा प्रकारे बैठकीची आणखी तयार करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे ही बैठक पार पडेल आणि आणखी इतर काय इव्हेंट्स होतील या 2 दिवसामध्ये, हे सुद्धा सांगण्यात येईल. 31 ऑगस्टला म्हणजेच इंडिया बैठकीच्या पहिल्या दिवशी असं सांगण्यात येत आहे की या सगळ्या नेत्यांची एकत्रित बैठक होईल, एकमेकांना मार्गदर्शन केलं जाईल आणि 1 तारखेला एक सभा सुद्धा घेण्यात येणार आहे. राहुल गांधी आणि यांच्यासोबत इतरही जे विरोधी पक्ष नेते आहेत हे सभेमध्ये सर्वांना मार्गदर्शन करतील असं सांगण्यात येत आहे. आणि महत्वाचं म्हणजे 30 तारखेला या इंडिया बैठकीचा लोगो लॉन्च सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे या इंडिया बैठकीला एक वेगळं नाव आता देण्यात येत आहे. त्याचसोबत त्यांना एक वेगळं चिन्ह सुद्धा त्यांनी लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला या इंडिया बैठकीचा लोगो सुद्धा बघायला मिळेल. एकूण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, एकूण देशामध्ये जी परिस्थिती आहे, या परिस्थितीबद्दल किंवा जे नागरिकांच्या समस्या आहेत, मग तो महाराष्ट्रातला कांद्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा मग सुप्रिया सुळेंनी जे म्हटलं की महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी गंभीर आहे की आता दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे, सरकारने दुष्काळ जाहीर करावा, असे काही मुद्दे असो, मग तो शेतकऱ्यांचा असो किंवा मुंबईकरांचे इतर काही प्रश्न असो, अशा प्रकारे वेगवेगळे मुद्दे या इंडिया बैठकीमध्ये उपस्थित करण्यात येत आहेत. आणि याचसाठी विरोधकांनी आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळतंय. येणाऱ्या निवडणुकांपूर्वी आपल्याला ही तयारी, आपल्याला वातावरण निर्मिती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचसोबत नागरिकांना इंडिया बैठकीद्वारे हेच सांगण्यात येईल की कशा प्रकारे तुमच्यासोबत म्हणजे जनतेसोबत काय होतंय किंवा काय एकंदरीत महाराष्ट्राची, देशाची परिस्थिती आहे आणि कशी ते बदलण्याची गरज आहे, या सगळ्यासाठी इंडिया बैठक ही प्रयत्नशील असेल. आणि एकत्रित येऊन हे सगळे देशभरातल्या जनतेला, महाराष्ट्राच्या, मुंबईच्या जनतेला एक जनजागृती करण्याचा प्रयत्न करतायत, असं सुद्धा इंडिया बैठकीचा एक उद्देश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये आपल्याला इंडिया बैठक पार पडताना पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.